नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, जे हिशोबात बसत नाही त्याचा जास्त विचार नाही करायचा. आणि मग ती वस्तू असो अथवा माणसं असो, प्रत्येक माणसाला सिरियसली कधी घेत जाऊ नका. काही लोकांच्याकडे रक्तगटाशिवाय पॉझिटिव्ह असं दुसरं काही नसतंच. आणि पहा ना, अचानक नेमक्या वेळीच कुठे जातात काही समजत नाही आहे. जरी असतात लाखोने इथे आधार आपल्या भोवती, आपलीच माणसं अचानक कुठं गायब होतात. असंख्य नातेगोते असतात पण ऐनवेळी दगा देतात. त्यांना हवा असतो मान सन्मान आणि त्यांची मनधरणी. पण मनधरणी करणारे लोक त्यांना हवे असतातच. मी म्हणते, मग कशाला हा मान सन्मान हवा आहे? दुसऱ्यांकडून मान सन्मान घेऊन मिळवायचा आहे. आपला सन्मान हा आपण स्वतःहूनच प्राप्त करायचा असतो. मुळात आता ही प्रथाच माझं मत आहे बंद व्हायला हवी. दुसऱ्याच्या कार्यक्रमात कशाला हवा मान सन्मान आणि कशाला हवा तो मोठेपणा? उलट मी म्हणेन, ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांना मान द्या. एवढंच काय, ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांना सहकार्य करा ना. ज्यांच्याशी तुम्ही त्यांच्याशी हात मिळवणी करा. त्यांना खुश ठेवा, प्रसन्न ठेवा. हे जमत नसेल तर शांत बसा. दुसऱ्याच्या कार्यक्रमात रुसून फुगून बसणं ही प्रथा बंद व्हायला हवी. कार्यक्रमात विघ्न आणणं हे बंद करायला पाहिजे. नाती नेमकी असतात मग कशासाठी सांगा ना? चांगलं का वाईट करण्यासाठी? पहा ना, माणसं शिकली, सवरली, शहाणी झालीत, पण आडमोठेपणा अजून काही गेलेला नाही. ज्ञान संपादन केलं, डिग्री प्राप्त केली, पण तरी देखील सतसत विवेक बुद्धी जणू काही गहाणच आहे असं म्हणावं लागेल. यापेक्षा अडाणी माणसं बरी ना. एक घाव दोन तुकडे, रिकामे होतात पटकन करून. ते अशी कोणी पाठीतून खंजीर खुपसत नसतात लोक. मला वाटतं प्रत्येकालाच आपल्या कार्यक्रमात हाच अनुभव येत असावा की ऐन वेळेस नाती दगा देतात. आपण गृहीत धरलेलं असतं आणि मग आपलं अपेक्षाभंग होतो. मग आता हे गृहीत धरणंसुद्धा सोडलं पाहिजे आहे. पहा ना, रुसून बसणं, फुगणं. साडीवरून सुद्धा माणसं रुसतात. अरे आता लाखो साड्या कपाटं 2-2, 3-3 भरलेली असतात, तरीसुद्धा साडीवरून रुसणारी माणसं आपण पाहिलेत. कारण आजकाल खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हीच तर प्रवृत्ती झाली आहे. आणि दुट्टप्पीपणा मानवाचा वाढलेलाच आहे. स्वार्थी प्रवृत्ती बोकाळली आहे असं म्हणावं लागेल. ज्यांच्या घरी कार्यक्रम असतो ना, त्याला कितीतरी प्रचंड ताणतणाव असतो, कितीतरी त्याला टेन्शन असतं. सगळं नीट होईल का, व्यवस्थित होईल का, कोणाची गैरसोय तरी होणार नाही ना. म्हणजे एक ना अनेक चिंता त्याच्या डोक्यात असतात. आणि जर मग जवळचीच माणसांनी जर पाठ फिरवली तर मग सांगा, सन्मानासाठी रुसून बसले, फुगून बसले, तोंड पाडून बसले, 4 हात लांब राहिले, तर मनातील चिंता मग बोलून तरी कोणाला दाखवायची सांगा ना? मग कोणाशी बोलताही येत नाही ना, कारण मग मदत करणारे तर बाजूलाच असतात. कार्यक्रमात अडथळा कसा आणता येईल हेच नेमके ते पाहत असतात. आणि मग राईचा पर्वत करून भांडायला मग रिकामीच असतात. त्यातच त्यांना अगदी कृतार्थ जणू काही वाटत असतं. आपल्या स्वप्नातही नसते की आपलीच माणसं आपल्याला असा दगा देते. आणि तेव्हा खरं कळतं की आपलं कोण आणि परकं कोण. अक्कल शिकवत असते कोण कोणत्या प्रवृत्तीचं आहे ते. पहा ना, सगळं डोळ्यांना आपल्याला दिसत असतं, समजत असतं, पण बोलता येत नाही अशी अवस्था होत असते. अशा माणसांना जोडताही येत नाही आणि
तोडताही येत नाही. केवळ मनात मग आग धुमसत राहते आणि वर करणे खोटा खोटा आव आणून त्यांच्याशी फक्त मग हसत राहायचं, एवढंच. पाहणं ही प्रवृत्ती नष्ट व्हायला हवी ना. परवाच पाहिलं मी, एक मोर्चा निघाला होता गावामध्ये. कार्यक्रमामध्ये आहेरासाठी साड्या देऊ नका आणि साड्या घेऊ नका म्हणून. अगदी बरोबर आहे, असे मोर्चे निघणं गरजेचं आहे. कशाला हव्यात साड्या, कशाला हवा हा मान सन्मान? कारण ज्याचा कार्यक्रम आहे त्याला त्याच्या डोक्यावर प्रचंड ताण असतो. त्याला तुम्ही समजून घ्या ना, त्याच्या भावना समजून घ्या. जेव्हा तुमच्या घरी कार्यक्रम होईल तेव्हा तुम्हाला कळेल की काय ताण असतो तो. मग हेच जर एकमेकाला समजून घेतलं तर. पण नाही, आपली प्रवृत्तीच अशी आहे. आपला आडमुठेपणा माणसं सोडत नाही. कधी सुधारणार ही माणसं? पहा ना. हसत राहा, हसवत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, सगळ्यांना प्रेरणा देत राहा, चांगला संदेश देत राहा आणि हो, जमलं तर सहकार्यही करत राहा. चला, पुन्हा भेटूया आपण असे नवीन विचार घेऊन. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. कसे वाटले विचार अवश्य सांगा आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जरूर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण हे विचार सर्व लोकांपर्यंत पोहोचणं आज खूप गरजेचं आहे. कारण आजकाल मानवाची प्रवृत्ती जी आहे फार विचित्र झाली आहे आणि ती बदलणं गरजेचं आहे. किमान या विचाराच्या माध्यमातून तरी लोकांपर्यंत एक चांगला संदेश नक्कीच पोहोचवण्याचं तुम्ही कार्य कराल ही अपेक्षा आहे. चला, पुन्हा एकदा धन्यवाद.